नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात मी तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या शहरात, राज्यात किंवा देशात एखादी महामारी आली, आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर शासनाला मदत करण्यासाठी शासनाची प्रत्येक जी सुविधा आहे, योजना आहे, ती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसभर राबते अशी आशा सेविका, जी आपल्या कुटुंबाची, आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीवाचा धोका पत्करून अगदी आपत्कालीन आणि कोणतीही महामारी, अगदी कोरोनाची महामारी, या सगळ्या परिस्थितीमध्ये जी सेवा पुरवत असते, त्या आशा सेविकेची कुठेतरी शासनानं घोर निराशा केलेली आहे. या ठिकाणी 4 महिन्यांपासून या आशा सेविकांना पगार मिळालेला नाहीये आणि या पगाराची वाट बघत या आशा सेविका थांबलेल्या आहेत. कुठेतरी शासनानं या संदर्भात दखल घेतली पाहिजे आणि या आशा सेविका ज्या आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कष्ट करतात, त्यांचा कुठेतरी तुटपुंजा जो मानधन आहे, जे पगार आहे, ते राज्य शासनाने का रखडवलेला आहे, त्या बाबतीत राज्य शासनानं कुठेतरी त्यांना मदत केली पाहिजे, त्यांचा पगार दिला पाहिजे. एकीकडे लाडक्या बहिणीला जो सरकार आर्थिक मदत करतंय, जे सरकार लाडक्या बहिणीला एक कुठेतरी मदत मिळवण्याचा, भेट देण्याचा प्रयत्न करतंय, तर या आशा सेविका या राज्य सरकारच्या बहिणी नाहीत का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तुम्ही जर ही बातमी बघत असाल तर नक्कीच तुमच्या देखील प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि राज्य शासनापर्यंत आम्ही ही बातमी पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी पाहत रहा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.